सब कुछ सोलापूर या लोकमत प्रकाशित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकत आहात. वार्तांकन आणि संशोधन विलास जळकोडकर आणि महेश कुलकर्णी यांनी केलंय. प्रकाशचित्रे यशवंत सादुल यांनी टिपली आहेत. विशेष आभार संपादक श्री सचिन जवळकोटे यांचे. आज या क्रमशः अभिवाचनाचा 16वा भाग आपण ऐकणार आहोत. आजच्या भागामध्ये उद्योग बँकेविषयीची माहिती आपण करून घेणार आहोत. पहिल्या भागाचं शीर्षक आहे उद्योग बँक विणकरांचे सोनेरी स्वप्न. उद्योगाच्या वृद्धीसाठी बँकेची निर्मिती स्वप्न पाहिले त्यांनी, मग मिळाली गती. स्वातंत्र्यानंतर शहरातील बहुतेक कापड गिरण्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळं विणकरांना आर्थिक मदत देऊन सोलापुरातील सुताचा व्यवसाय टिकून राहावा यासाठी पद्मशाली समाजातील दूरदृष्टी असलेली मंडळी रामय्या मामड्याल, मल्लप्पण्णा पुल्ली, ॲडव्होकेट रामकृष्णपंत बेत यांनी सहकारी तत्वावरील वित्त संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्यानंतर 1948 साली मुंबई प्रांताचे अर्थमंत्री वैकुंठलाल मेहता सोलापूर दौऱ्यावर आले. मोठ्या संख्येने असलेले पूर्व विभागातील कुटीर उद्योग मेहता यांनी पाहिले. त्यावेळी सुमारे 50,000 हातमाग होते. यातून तयार झालेलं सूत येथील कष्टकरी उत्पादक व्यापाऱ्यांना विकायचे. यातून मिळणारा नफा जास्त प्रमाणात व्यापारी आणि दलालांना मिळायचा, तर केवळ मजुरीचे पैसे उत्पादकांना मिळायचे. ही स्थिती मेहता यांनी पाहिली आणि या व्यवसायाला अर्थपुरवठा करण्यासाठी वित्त संस्थेची स्थापना करण्याचं ठरवलं. 1949 साली सोलापुरातील सहकारी संस्था, हातमाग, यंत्रमाग, लेबर सोसायट्या, उत्पादक संस्थांना वित्त पुरवठा करण्यासाठी रविवार पेठेतील उद्योग बँकेची स्थापना झाली. सहकारी चळवळीचे आद्य प्रवर्तक वैकुंठलाल मेहता, काकासाहेब गाडगीळ, पंढरपूरचे तात्यासाहेब गुर्जर यांनी प्रयत्न करून बँकेची उभारणी केली. उद्योग बँकेच्या स्थापनेपूर्वी सोलापुरात केवळ DCC बँक अस्तित्वात होती. DCC बँकेसारखा दर्जा आणि सर्व अधिकार शासनानं उद्योग बँकेलाही दिले. उद्योग बँकेचे 90% कर्ज हे सूत आणि वस्त्रोद्योगासंबंधीच्या संस्थांना दिले जायचे. DCC बँक सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जननी होती, तर औद्योगिक बँक शहरातील उद्योगांची. अल्पकाळात शहरातील मुख्य उद्योगांना कर्ज देणारी ही बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आणि पूर्व भागाची आर्थिक नाडी असलेल्या उद्योग बँकेचा शहरात राजकीय आणि वित्तीय दबदबा निर्माण झाला. वैकुंठलाल मेहता यांच्या प्रेरणेनं आणि सहकार्यानं विणकरांना अर्थपुरवठा करणारी बँक स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी समाजातील 25 ते 30 प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन सुरुवातीला 50 ते 100 रुपये प्रत्येकी गोळा करून 2500 रुपयांचं भागभांडवल गोळा केलं आणि केवळ एवढ्या तुटपुंज्या भागभांडवलावर बँक सुरू झाली. पुढं बँकेने वेगवेगळे यशाचे शिखर सर करत 150 कोटी रुपये उलाढालीपर्यंत मजल मारली. या बँकेचे आजवरचे प्रमुख अध्यक्ष कोण कोण आहेत यांच्या नावावर एक नजर टाकूया. मल्लप्पण्णा पुल्ली, ॲडव्होकेट रामकृष्णपंत बेत, रामय्या मामड्याल, गंगाधरपंत कुचन, इरप्पण्णा बोल्ली, ॲडव्होकेट GS आडम, राजारामपंत कुचन, C मा आडम, धर्मण्णा सादुल, सत्यनारायण बोल्ली, अर्जुन बुरा, नागेश गुंजाळ आणि तुळजाराम मंगोळेकर. उद्योग बँकेविषयीचंच आणखी एक सदर शीर्षक आहे राजकारणाचा केंद्रबिंदू उद्योग बँक. दूरदृष्टी नेत्यांनी विणले सहकार्याचे जाळे, समाज उन्नती साध्य झाली, मग रुजली पाळेमुळे. परंपरागत हातमाग व्यवसायात पारंगत असलेल्या पद्मशाली समाजाला आर्थिक बळ देण्याच्या उद्देशातून
उदयाला आलेली उद्योग बँक शहरातल्या राजकारणाची केंद्रबिंदू ठरली. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत त्यांचा वर्चस्मा कायम राहिला. यातूनच पूर्व भागामध्ये सहकार्याचे जाळे विणले गेले. अनेक सहकारी संस्था उदयाला आल्या. शहरातल्या राजकीय घडामोडींमध्ये पूर्व भागातील नेत्यांचा दीर्घकाळ अंमल राहिला. बँकेच्या संचालक मंडळावर असलेले रामकृष्णपंत बेत, माजी खासदार गंगाधरपंत कुचन, इरप्पण्णा बोल्ली, राजारामपंत कुचन, दशरथ बुरगुल, माजी खासदार धर्मण्णा सादुल या पूर्व भागातील राजकीय मातब्बरांनी शहराच्या राजकारणावर पकड मजबूत केली. राज्याचे तत्कालीन नेते वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांनी उद्योग बँकेच्या माध्यमातून शहरात आपली पाळेमुळं रुजवण्याचा प्रयत्न या नेत्यांमार्फत केला. कुशल प्रशासक म्हणून ख्याती असलेले आणि पूर्व भागातील बहुतेक सर्व सहकारी संस्थांचे संस्थापक असलेले माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांची उद्योग बँकेवर सर्वाधिक काळ सत्ता होती. उत्तम प्रशासक आणि कडक शिस्तीचे भोक्ते असलेल्या कुचन यांनी बँकेची सातत्यानं वित्त परिस्थिती कशी सुधारेल याकडे नेहमीच लक्ष दिलं. 1975 ते 1995 हा काळ बँकेसाठी सुवर्ण काळ ठरला. या काळात बँक महाराष्ट्रातील अनेक सहकारी बँकांच्या तुलनेत सरस होती. 1980च्या दशकात बँकेची सुमारे 150 कोटी एवढी उलाढाल होती. 1995 नंतर ज्या संस्थांना उद्योग बँकेनं कर्ज दिलं त्या संस्था आर्थिक अडचणीत आल्या. परिणामी बँकेची वसुली झाली नाही आणि बँक आर्थिक संकटात सापडली. शासनानं बँक वाचवण्यासाठी 20 कोटी रुपयांची मदत जाहीर केली, परंतु ती बँकेला अंशतः आणि विलंबानं मिळाली. त्यामुळं अखेर 2004 साली बँक दिवाळखोरीत निघाली. सलग 55 वर्ष श्रमिक कष्टकऱ्यांच्या मायबापाची भूमिका बजावणाऱ्या या बँकेची इमारत आजही उभी आहे. मात्र तिथं ती गर्दी, तो झगमगाट, गाड्यांची रांग, शहरातील राजकीय नेत्यांचा राबता यापैकी काही एक नाही. उरली ती केवळ विपन्नावस्थेतील जुनाट इमारत आणि कर्मचाऱ्यांच्या मनातील सोनेरी आठवणी. माजी खासदार गंगाधरपंत कुचन हे अनेक वर्षे उद्योग बँकेचे अध्यक्ष होते. शहराच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. त्यावेळी महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या सर्व नेत्यांचा कुचन यांच्यावर विश्वास होता. सोलापूर शहराचा महापौर दरवर्षी बदलण्यात येत असे. या बदलाचे सर्वाधिकार शरद पवार यांनी कुचन यांना दिले होते. युनुसभाई शेख, भीमराव जाधव गुरुजी, राजाराम बुरगुल, इरप्पण्णा बोल्ली या चौघांचीही महापौरपदी निवड उद्योग बँकेच्या वैकुंठलाल मेहता सभागृहात बसून कुचन यांनी केल्यामुळं ते खऱ्या अर्थानं किंग मेकर ठरले. इथले कर्मचारी सुद्धा अध्यक्ष झाले. असे काही किस्से आहेत, त्यावर एक दृष्टिक्षेप टाकूया. 64 वर्षांची परंपरा असलेल्या उद्योग बँकेच्या कारकिर्दीत कर्मचारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींची पुढे जाऊन अध्यक्षपदी निवड होण्याचा योग तब्बल 2 जणांच्या बाबतीत आला. ॲडव्होकेट G.S. आडम आणि माजी खासदार धर्मण्णा सादुल हे दोघेही सुरुवातीला बँकेत क्लार्क म्हणून रुजू झाले. पुढे बँकेचे अध्यक्ष होऊन देदीप्यमान कारकिर्दीचे साक्षीदार बनले. तसंच कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांनीही याच अनेक वर्षे सेवा बजावली. उद्योग बँकेविषयीचाच आणखी एक भाग आपण वाचणार आहोत. याचं शीर्षक आहे तेलुगू भाषिकांकडून मराठीची सेवा. आर्थिक नाडी जपता जपता विचारांचीही दिली शिदोरी. आर्थिक नाडी जपता जपता विचारांचीही दिली शिदोरी. व्याख्यानमाला असे पर्वणी पूर्ण झाली आशा अधुरी. वाचाल तर वाचाल, बुद्धिवंतांचे चांगले विचार ऐकाल तर व्यक्तिमत्व विकासात भर पडेल. सर्वंकष पाल हे सूत्र लक्षात घेऊन पूर्व भागातल्या समाजधुरीणांनी उद्योग बँकेच्या निर्मितीनंतर उद्योग बँक सेवा सांस्कृतिक मंडळाच्या बौद्धिक व्याख्यानमालेनेही आपला ठसा उमटवला.
आज शहरात अनेक संस्थांच्या व्याख्यानमाला आहेत, परंतु पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेनंतर महाराष्ट्रात दुसरी व्याख्यानमाला म्हणून याचा नावलौकिक आहे. सोलापूरकरांना या व्याख्यानमालेच्या माध्यमातून अनेक दिग्गज वक्त्यांच्या विचारांची शिदोरी मिळाली. 1966 साली उद्योग बँकेतील कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन उद्योग बँक सेवक सांस्कृतिक मंडळ स्थापन केलं आणि त्या वर्षापासून पुण्याच्या धर्तीवर सोलापुरात गणेशोत्सवाच्या काळात व्याख्यानमाला सुरू करण्याचं ठरवलं. बँकेचे पदाधिकारी दशरथ बुरगुल, ॲडव्होकेट जी.एस. आडम, राजाराम पंत कुचन, लक्ष्मीनारायण बोल्ली, धर्मण्णा सादुल, परशुराम गुंडेली यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला. बँकेचे ऑडिटर वसंत कुंभोजकर यांनी या कामी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान सोलापुरातील तेलुगू भाषिकांनी मराठी माणसांसाठी सुरू केलेल्या या उपक्रमाची माहिती मुंबई इथल्या रामायण महाभारताचे अभ्यासक दाजीशास्त्री पणशीकर यांना समजली. त्यांनी या उपक्रमाला सहकार्य करण्याचं ठरवलं आणि गेल्या 40 वर्षांपासून ते आज तागायत व्याख्यानमालेचे सल्लागार आहेत. महाराष्ट्रातील विविध विषयांवरील अभ्यासू व्याख्याते, कलावंत, चित्रपट अभिनेते या साऱ्यांशी समन्वय साधण्याचं काम दाजीशास्त्री आजही करतात. त्यांचे मुंबई स्थित कार्यालय म्हणजे जणू सोलापूरच्या उद्योग बँक व्याख्यानमालेचे कार्यालयच बनले आहे. 47 वर्षांपासून सुरू असलेल्या या व्याख्यानमालेमध्ये महाराष्ट्रातील 500हून अधिक लेखक, साहित्यिक, कवी, पत्रकार, चित्रकार, इतिहासकार, व्यंगचित्रकार, कीर्तनकार आणि चित्रपट कलावंतांनी विविध विषयांवर सोलापूरकरांशी संवाद साधला आहे. ज्यावेळी या उपक्रमाला 25 वर्ष पूर्ण झाली त्यावेळी बँकही नफ्यात होती. व्याख्यानमालेचा रौप्य महोत्सव पूर्ण झाल्यामुळं यापुढील काळातही ही व्याख्यानमाला अशीच अखंडपणे सुरू राहावी म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन 8.5 लाख रुपयांचा निधी गोळा केला आणि बँकेत ठेवला. या रकमेच्या व्याजावर व्याख्यानमाला चालवण्याचं ठरलं. पण पुढं बँक अडचणीत आली आणि 2004 साली बँक दिवाळखोरीत निघाली. यामुळे तब्बल 8.5 लाख रुपयांची ही रक्कम बुडाली. व्याख्यानमाला अडचणीत आली, परंतु जिल्हा उपनिबंधक आणि मनोरमा सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी अथक प्रयत्न करून त्यातील 5 लाख रुपये व्याख्यानमालेला मिळवून दिल्यानं आज ही व्याख्यानमाला सुरळीत आहे. व्याख्यानमालेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून अविरत झटणारे व्याख्यानमालेचे अध्यक्ष जयप्रकाश पल्ली, प्रेसिडेंट यल्लादास लचमापुरे, बालाजी भीमणपल्ली, अंबादास उपलंची यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी व्याख्यानमाला टिकवण्यासाठी प्रयत्न केले. एवढंच नाही तर दरवर्षी होणाऱ्या या व्याख्यानमालेची निमंत्रण पत्रिकाही ते आजही अभिनव पद्धतीनं प्रकाशित करतात. 3 किंवा 4 पानी रंगीत आणि आकर्षक निमंत्रण पत्रिकेत सर्व व्याख्यात्यांची छायाचित्रासह माहिती दिली जाते. 1966 साली उद्योग बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं व्याख्यानमाला सुरू केली आणि पहिलं व्याख्यान दयानंद महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉक्टर जे.एन. डुडेजा यांचे झाले. या पहिल्या व्याख्यानमालेचा 10 दिवसांचा एकूण खर्च केवळ 700 रुपये आला. डॉक्टर लागूंनी मानधन नाकारलं त्याविषयी आपण जाणून घेऊया. गेल्या 47 वर्षांपासून दरवर्षी होणाऱ्या उद्योग बँकेच्या व्याख्यानमालेत एकदा डॉक्टर श्रीराम लागू व्याख्यान देण्यासाठी आले. गणेशोत्सव व्याख्यानमालेत सर्वसाधारणपणे गणेश मूर्तीच्या पाया पडून व्याख्यान सुरू होते, परंतु डॉक्टर श्रीराम लागू हे निधर्मी आणि नास्तिक असल्यानं त्यांनी गणपतीच्या पाया पडण्यास नकार दिला आणि नंतर या उपक्रमाचं कौतुक करून चांगला उपक्रम म्हणून व्याख्यानाचं मानधनही नाकारलं. याचबरोबर राजा राणी ट्रॅव्हलचे राजा पाटील यांनीही मानधन नाकारलं. सोलापूरचे वक्ते निरूपणकार विवेक घळसासी हे मानधन न घेता दरवर्षी व्याख्यान देत असल्याचं जयप्रकाश पल्ली यांनी सांगितलं. धनाजी संताजी आणि अफझल खान अशी एक आठवण या व्याख्यानमालेविषयी आहे. ती नेमकी काय आहे जाणून घेऊया.
या व्याख्यानमालेत इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनीही शिवचरित्रावर व्याख्यान दिलं. बाबासाहेबांचा भव्य दिव्य आवाज आणि महानाट्य जाणता राजाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागतासाठी धनाजी संताजी आणि सर्वत्र मावळे असा देखावा बँकेतर्फे त्यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आला होता. तसंच नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकरांच्या व्याख्यानावेळी त्यांची शहरात घोड्याच्या बग्गीतून मिरवणूक काढण्यात आली. इथे ओशाळला मृत्यू या नाटकात त्यांच्या अजरामर ठरलेल्या औरंगजेबाच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बग्गीत सोलापूरच्या अफझल खानाला स्थानापन्न करण्यात आलं होतं. ही भूमिका नाट्यकलावंत दत्तात्रय श्रीराम यांनी सादर केली. क्रमशः अभिवाचनामध्ये रविवार पेठेविषयी आपण माहिती जाणून घेतोय. रविवार पेठेतील उद्योग बँकेशी निगडीत काही वैशिष्ट्ये आजच्या भागात आपण जाणून घेतली. पुढच्या भागात रविवार पेठेविषयी आणखी काही वैशिष्ट्ये आपण जाणून घेणार आहोत. तुर्तास इथेच थांबूया. नमस्कार.